युद्धभूमीमध्ये आल्याबरोबर अर्जुन मोहग्रस्त झाला आणि त्यांनी श्रीकृष्णांना म्हटलं की हे युद्ध मी करावे की नाही याबद्दल मला जरा संभ्रम होतोय. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले की हा तुझा संभ्रम नाहीये, तू युद्धाला घाबरतोय. समोर येणारा कोणताही प्रसंग आपल्याला समस्या केव्हा वाटते, जेव्हा आपण समष्टीतून वेगळे होऊन स्वतःचं स्वतंत्र व्यक्तित्व उभं करू इच्छितो. म्हणजे रणांगणावर आल्यावर आता सर्व योद्धे काय करणार तेच आपण करायला पाहिजे की नाही. परंतु अर्जुन स्वतः काहीतरी वेगळं आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून अर्जुनाला श्रीकृष्ण सांगतात आहे की आपले स्वतंत्र व्यक्तिमत्व नष्ट करून चैतन्य शक्तीमध्ये एकरूप होऊन जाणे हीच खरी आध्यात्मिक साधना आहे. मग त्यासाठी त्यांनी कर्म कर्मयोग याबद्दल सांगितलं. त्यातून तयार होणारा अहंकार मीपणा हा रोग आहे. त्यातून सुटण्यासाठी कर्मसन्यास योग सांगितला. मग कर्माने अंतःकरण शुद्ध होतच आहे तर मन मनोराज्यात नेतं आणि त्यामुळे योगी पदभ्रष्ट होऊ शकतो. म्हणून मनाने जोपर्यंत समत्वाची सिद्धी प्राप्त केली नाही तोपर्यंत ते नियंत्रणात येणंच अशक्य. आता मन नियंत्रित करेपर्यंत आपण जडाच्या क्षेत्रातच आहोत. कारण जगत हे जड आहे, त्याला उपभोगणारी इंद्रिय जड आहे, या इंद्रियाद्वारे उपभोग घेणारं मन जड आहे आणि मनाशी तादात्म्य होऊन भोग भोगणारा जीवही जड आहे. चैतन्याच्या काठावरच तो उभा आहे. म्हणजे चैतन्याच्या प्रदेशात आपण अजूनही प्रवेश केलेलाच नाही. जीवाने अंतःकरण शुद्धीची साधना सुरू केली आहे तसा तसा तो चैतन्याच्या प्रदेशात शिरतो आहे. म्हणजे जगत पूर्ण जड जड आणि चैतन्याची गाठ पडली की जीव आणि मग त्यानंतर येतं ते शुद्ध चैतन्य, ज्याला परमात्मा परमेश्वर चैतन्य शक्ती निसर्ग शक्ती असं काहीही म्हटलं जाऊ शकतं. 6व्या अध्यायापर्यंत मन नियंत्रित कसं करायचंय ते सांगून आता ते नियंत्रित मन या चैतन्य शक्तीपर्यंत कसं पोहोचवायचं ते श्रीकृष्ण सांगायला सुरुवात करतात. चैतन्य शक्तीची एकरूप झाल्यामुळे काय होईल बरं, तर आयुष्यातला एकटेपणा संपूनच जाईल, मृत्यूचं भय राहणारच नाही आणि आपण सीमित कालासाठी नाही हे कळल्यामुळे कशाची गडबड घाई उरणारच नाही. जीवनात शांतता आणि स्थैर्य येईल. आता याची सुरुवात कशी करायची, तर या मनाला परमेश्वरामध्ये स्थिर करायचं आणि इथेच 7व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकाला सुरुवात होते आणि भगवान सांगतात, मय्यासक्त मनः पार्थ योगै युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु. गीतेचं हे वैशिष्ट्य आहे की वेद व्यासांनी धृतराष्ट्र उवाच, संजय उवाच, अर्जुन उवाच असं म्हटलंय, पण कुठेही श्रीकृष्ण उवाच, मधुसूदन उवाच, वासुदेव उवाच असं काही म्हटलेलं नाही. सर्वत्र भगवान उवाच असं म्हटलेलं आहे. यावर जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात की ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशस्य श्रेया ज्ञान वैराग्य योगः. हे भग ज्याला प्राप्त आहे म्हणजे चैतन्य शक्ती पूर्णार्थाने ज्याच्यातून प्रगटते आहे ते चैतन्य शक्तीचे हे उद्गार आहे. म्हणजे हे इटर्नल प्रिन्सिपल आहेत. ते देश काल वस्तू प्रसंग यांनी बांधलेले नाही. म्हणजे कोणत्याही कालात कोणत्याही प्रसंगात कोणत्याही प्रदेशात कोणत्याही व्यक्तीला समानतेने ते लागू होतात. तर या पहिल्या श्लोकाला जगद्गुरु शंकराचार्य भक्ती मार्गाचं हृदय मानतात आणि त्यामुळे यातला प्रत्येक शब्द अतीव अर्थपूर्ण आहे. या श्लोकात श्रीकृष्णाने 5 गोष्टी सांगितल्या. पहिल्या म्हणजे मयी आसक्त मनः, दुसरी योगम युञ्जन, तिसरी मदाश्रया, चौथी असंशयम ज्ञास्यसि, 5वी समग्रम ज्ञास्यसि तच्छृणु ऐकता. तर पहिल्यांदा आपण बघूया की मयी आसक्त मनः म्हणजे काय. आपल्या सगळ्यांमध्ये भयंकर आसक्ती हा एक दुर्गुण आहे. पण भक्तिसूत्रामध्ये नारद मुनी आपल्याला सांगतात की काम क्रोधादिकम तस्मिनम एव करणीयम. म्हणजे आपल्यात असणारे हे काम क्रोध लोभ मद मत्सर मोह हे जे दुर्गुण आहेत ते नष्ट करायच्या भानगडीत पडू नका, कारण ते फार कठीण आहे. त्याऐवजी हे सर्व परमेश्वराकडे वळवा.
एक स्त्री कॅलेंडरवर किती जप केला ते लिहायची. तिला घरचे सगळे लोक हसायचे, पण एका महिन्यात जर 50,000 जप झाला तर पुढच्या महिन्यामध्ये याच्यापेक्षा जास्त व्हावा याबद्दल ती उत्सुक व्हायची. म्हणजे जगातल्या इच्छांची जागा जपाच्या इच्छेने घेतली. अशा रीतीने आपण जगाचं लक्ष भगवंतावर एकवटू लागू शकतो. आपल्या मनात आसक्ती स्वाभाविकच आहे. श्रीकृष्ण म्हणतात, काही हरकत नाही, तुमच्याजवळ जे आहे तिथूनच सुरुवात करा. तुमच्याजवळ 50 रुपये आहेत तर व्यवसायाची सुरुवात तिथूनच करावी लागेल. हळूहळू प्रगती होईलच. तसं भगवान म्हणतात, तुम्हाला आसक्ती आहे ना, मग ती आसक्ती माझ्यात लावा. मयी आसक्त म्हणा. परंतु भगवान म्हणजे कोण, आम्हाला तर ते माहितीच नाही. श्रीकृष्ण म्हणतात, तुम्हाला जे वाटेल ते मला समजा. भगवंतांनी गीतेमध्ये मी हा शब्द सगळ्यात जास्त वेळेला वापरलेला आहे. एका ठिकाणी श्रीकृष्ण म्हणतात की मत्ता परतरम नान्यत किंचिनस्मी धनंजय मयी सर्व इतम प्रोक्तः सूत्रे मणिगणा एव. म्हणजे मला निर्गुण निराकार शुद्ध परब्रह्म समजा किंवा संपूर्ण जगताचा नियंता निर्माता माना. मयाध्यक्षेन प्रकृती सुयते चराचरम हेतु नानेन कौंतेय जगत्वी परिवर्तते. किंवा मला अंतर्यामी आत्मा समजा, नाहीतर सगुण साकार वासुदेव श्रीकृष्ण माना, जो अर्जुनाच्या रथाचे घोडे सांभाळतोय. तुम्ही काय समजता याला महत्वच नाही, तुमचं मन माझ्यावर किती आसक्त होत आहे याला महत्व आहे. आता ज्या वस्तूला आकार आहे ती कुठेतरी चिटकवता येते. म्हणजे कागद चिटकवला, चंदन चिटकवलं, पण अवकाशाला आकार नाही, मग ते कुठे चिकटतं का? दृष्टीला आकार नाही, त्यामुळे ती कोणत्या रंगाला दृश्याला चिटकतच नाही. श्रवण शक्तीला आकार नाही, त्यामुळे ती कोणत्या शब्दाला चिकटत नाही. तसंच मनालाही आकार नाहीच आहे. मग आता हे चिटकवायचं कसं? मोठी कठीण समस्या आहे. त्यासाठी आपल्याला मनाचं रूप समजून घ्यावं लागेल. शास्त्र सांगतात, मन ज्ञानाचं रूप आहे, ज्यात 2 गोष्टी स्पष्ट होतात. ही वस्तू मी नाही, ही वस्तू मी आहे. म्हणजे आपण एखादं पुस्तक पाहिलं की हे पुस्तक आहे, पण हे पुस्तक म्हणजे मी नाही. म्हणजे आत्मभाव आणि अनात्मभाव याचा व्यापार जिथे चालतो ते मन. आत्मभावाने आपण जे जाणतो त्यात कधी संशय असत नाही. म्हणजे मी आहे यात आपल्याला कोणताच संशय नसतो. पण अनात्मभावामध्ये संदेह निर्माण होऊ शकतो. तर मन माझ्यात आसक्त करा, म्हणजे हे सर्व संकल्प विकल्प जे तयार होतात ते माझ्याकडे लावा. दुःखी झालो तर दुःख कसं निवारलं जाईल हे मला विचारा. जगातलं कोणी वाचवेल का याची आशा करण्यापेक्षा माझ्या मागे लागा, माझी याचना करा. रामानुजाचार्य म्हणतात की कोणतंही एखादं सगुण साकार रूप गृहीत धरा आणि त्याचं चरित्र, कथा, गायन, कीर्तन, वाचन, नामस्मरण करत राहा. मधुरा भक्ती प्रधान आचार्य सांगतात की परमेश्वराशी एक नातं जोडा. जसं उद्धव, सुदामा, अर्जुन यांनी सखा रूपात कृष्णाचं चिंतन केलं. मीराबाई, राधा, गोपी यांनी तर प्रियकरच समजलं. इतकंच काय तर कंस, रावण यांनी तर शत्रुत्व केलं, तरी त्यांना सतत परमात्म्याचे चिंतन घडतच होतं. तसं भगवंताला पती, पत्नी, पिता, पुत्र, सखा, आई काहीही मानू शकता. जेंडरचाही प्रश्न नाही. मग आपल्या जीवनातली प्रत्येक गोष्ट फक्त त्याला सांगा. अपेक्षाही त्याच्याचकडून करा. म्हणजे जगाची आसक्ती नष्ट व्हायला लागेल आणि परमेश्वराची आसक्ती वाढेल. तुम्हाला परमात्म्याला सगुण रूपात स्वीकारायचंही नसेल तर सत्यम ज्ञान अनंतम ब्रह्म, यातलं सत्य काय आहे, ज्ञान कोणतं, अनंताचं तात्पर्य काय आणि ते स्वस्वरूपात कसं जाणायचं याचं सतत चिंतन करत राहा. म्हणजेच मयी आसक्त मनः. आमच्याकडे मुकुंद स्वामी रामदासी म्हणून संत वास्तव्याला यायचे. त्यांनी अतिशय सरळ, सोपी आणि संभव अशी साधना सांगितली होती की तुम्ही सकाळी उठल्याबरोबर हातात ब्रश घेतला की तोंड धुवेपर्यंत नामस्मरण करायला सुरुवात करा. पहिला आठवडा लक्षात ठेवून करावा लागेल, मग हळूहळू सवय होईल. रोज सकाळी 10 मिनिटं तोंड धुता तेवढं नामस्मरण नक्कीच होईल. तसंच बाहेर जायला निघालो की जय जय रघुवीर समर्थ किंवा नाम मारुतीचे घ्यावे, पुढे पाऊल टाकावे, अवघा मुहूर्त शकून अंतरी मारुतीचे ध्यान
असं म्हणावं आणि जितकी पावलं चालू, जितकं काही अंतर गाडीने का असेना जाऊ, तितका वेळ नामस्मरण करावं. म्हणजे तुम्हाला परमेश्वर भजन चिंतनाला वेगळा वेगळा वेळ काढायची गरजच नाही. तुमच्या प्रत्येक कृतीसोबत भगवंताला जोडून घ्या. अगदी जेवताना प्रत्येक घासाला श्रीराम किंवा श्रीकृष्ण असं म्हणत राहा आणि या नामस्मरणाची सवय लागून जाईल. याची गरज काय? तर हाच काळ असतो जेव्हा आपण अनावश्यक चिंता, जगाचं चिंतन, संकल्प विकल्प हे करत असतो. तो काळ जर नामस्मरणाने आपण भरून टाकला तर जगाचं चिंतन आपोआपच कमी होईल. त्यामुळे जगाची आसक्ती कमी होईल आणि अंतःकरण शुद्ध सात्विक राहील. त्यालाच श्रीकृष्ण म्हणतात मयी आसक्त मनः. आता पुढे श्रीकृष्ण काय सांगतात ते पुढच्या भागात बघूया. श्रीकृष्णार्पणमस्तु.